मग आम्ही सावंतवाडी फिरायला निघालेलो आणि हा सावंतवाडीचा मेन स्पॉट आहे आणि इथं मोठी अशी लाकडाची फळं ठेवली होती. सावंतवाडी म्हणजे लाकडांच्या वस्तूसाठी प्रसिद्ध होतं. मग जिकडे पाहू तिकडे लाकडांचीच वस्तू विकत होती. मग आम्ही पण थोडीफार खरेदी केली. सगळ्यांनी थोडीफार खरेदी करून आम्ही आमच्या घराच्या दिशेला परत निघालो. मग सकाळ झाल्यावर आम्ही लोणचे व इतर वस्तूंची खरेदी करायला आलतो आणि एवढा मोठ्या असा बॉक्स भरून खरेदी केली. मग आम्ही सावंतवाडी जवळील रेड्डी गावात आपल्या गणपती बाप्पांचं मंदिर होतं. आम्ही तिथं दर्शन करायला आलतो. दर्शन वगैरे एकदम मस्त पैकी झालं. मंदिराच्या बाहेर अशी आपली गाय माता थांबली होती. मग त्यांना 2-3 केळं दिले खायला आणि गायला चारून आम्ही मंदिराच्याच माग मोठा असा समुद्र होता तिथे थोड्या वेळ बसलो. समुद्रात जाणार होतो पण कपडे काही चेंज नव्हते केले. मग आम्ही तिथून पुढे आलो आणि मालवण जवळ एक स्पॉट होता, त्याचं नाव तर नाही माहिती आता मला. आणि हे महाराष्ट्राचं शेवटचं टोकच म्हणायचं आता. जिकडे बघावं तिकडे नुसतं समुद्र. सकाळी घरून उशिरा निघाल्यामुळे आम्हाला इथं 4-5 वाजले होते, म्हणून आम्ही परत सावंतवाडीला रवाना झालो. मग आम्ही रात्री सावंतवाडी मधल्या पार्क मध्ये आलो आणि दिदी आणि मम्मीने